नमस्कार मंडळी, तुमचं कोकण सन आणि यूट्यूब चॅनल तसेच इंस्टाग्राम फेसबुकमध्ये सहर्ष स्वागत. मंडळी, आयडीवर नवीन असाल तर पहिले फॉलो करा. तर आज आपण बनवला आहे आलूवडीचा बेत. आणि मी बायकोला सांगितलं की मला आलूवडी खायची आहे आणि गावावरून आलूवडीची पानं आली होती. तर मनीने लगेच आलूवडी बनवायला सुरुवात केली. तर व्हिडिओ शेवटपर्यंत अल्टी पलटी करून टाकतेस ना. गेल्या वेळेला ज्या आलूवड्या बनवल्या नव्हत्या ना, एक नंबर होत्या. आणि त्याच्यामुळेच मी सांगितलं की म्हणे जरा जास्त बनव. गेल्या वेळेला 20 ते 30 पीस होते, पण ते कमी पडले. किती होते? 10-15 होते. तर मंडळी, बेसन, आगळ, गूळ, मीठ आणि मसाला आणि ही आलूवडीची पानं अशा प्रकारे आता बघा तर रोल करते. नेक्स्ट टाइमला मी बनवून दाखवीन भारीवाल्या. हे बघा, अशा प्रकारे एक रोल तयार झालेला आहे. आणि आता त्याला बांधायचं आणि स्टीम करायचं ना म्हणा. बरोबर ना? तू शिकवलंय ना? मी शिकवलंय, पण स्टीम केल्याच्या नंतर त्याचे तुकडे करायचे. मग जर आपल्याला फ्राय पाहिजे असेल तर फ्राय करायचे, किंवा शालो फ्राय करायचे असेल तर शालो फ्राय करायचे. तर अशा रीतीने स्टीमरवरती आमची या आलूवड्या सजलेल्या आहेत. या आपल्या आलूवड्या तयार झालेल्या आहेत. वाव वाव वाव. स्टीम म्हणजे स्टीम झालेल्या आहेत. आणि ह्यानंतर त्यांना कट करून मग शॅलो फ्राय की म्हणे काय ऑइल फ्राय. तुला काय पाहिजे? कसं? तुला काय पाहिजे? मला शालो फ्राय. छान झालं. तर मंडळी, या आलूवड्या खायला आणि फायनली आलूवड्या तयार झालेल्या आहेत. कोकणात या आलूवड्यांची पानं सहज उपलब्ध होतात. प्रत्येकाच्या घरादाराच्या आजूबाजूला आलूवड्याची पानं असतात, पण शहरात सहसा भेटत नाहीत. पण आता सीझन आहे आणि आपण गावावरनं ही आलूची पानं आणली होती. तर त्याच्या या आलूवड्या रेडी आहेत. तर तुम्हाला सुद्धा आलूवड्या आवडतात का? कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर आवर्जून आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब करा, फॉलो करा, कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद. तुर्तास रजा घेतो. बाय बाय.